नाही, त्याच्यासाठी ट्रेनिंग तरी आपण दिलेलं आहे, पण आपण म्हणताय ती काळजीसुद्धा घेण्याबद्दल आम्ही सूचना देऊ. सभापती महोदय, खरं तर आंबेडकर साहेब या विषयामध्ये खूप चांगलं काम करत आहेत, तर मी प्रथमतः त्याचं अभिनंदन करतो, कारण आम्हाला त्यांचा चित्रात येणं आणि आम्हाला त्यांचा अनुभव आहे. हा प्रश्न आहे, हा ESIS हॉस्पिटलचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये महात्मा गांधी रुग्णालयामध्ये आमची युनियन देखील आहे, ज्याच्यामध्ये चित्राताई सल्लागार देखील आहेत. तो प्रश्न आंबेडकर साहेबांनी 12 वर्ष प्रलंबित प्रश्न 3 महिन्यात 4 महिन्यात सोडवला. त्या ESIS हॉस्पिटलमध्ये मशिनरी होतं, सर्व होतं, त्याच्यात भ्रष्टाचार झाला होता. त्याच्यामध्ये फक्त भविष्य कर्मचारी निधीच्याच लोकांना जाता येत होतं, ESISच्याच लोकांना. पण ते हॉस्पिटल आता महात्मा फुलेंसाठी ओपन केलं, पंतप्रधान आरोग्य विम्यासाठी ओपन केलं. जिथे 3 पेशंट रोज जात होते, तिथे 400 पेशंट जायला लागले. त्यामुळे प्रथमतः मंत्री महोदय, आम्ही तुमचं मनापासून अभिनंदन करतो. परंतु हा जो प्रश्न आहे सभापती महोदय, ह्या ESIS हॉस्पिटलचा कॉमन प्रश्न आहे. जसं महात्मा गांधीमध्ये तीन जण इन्वॉल्ड आहेत. केंद्र सरकारचं ESIS आहे, राज्य सरकार आहे आणि ट्रस्ट आहे. प्रश्न विचारा. सभापती महोदय, त्याला डेव्हलप केला तर त्यांना उत्तर देता येईल. याच्यामध्ये काय होतं आहे की मशिनरी येतात, मशिनरी विकत कोणी घ्यायचा प्रश्न आहे. आज आम्ही सभागृहामध्ये मंत्री महोदयांना प्रश्न विचारतोय, पण त्या मशिनरी विकत घेतं केंद्र सरकारची यंत्रणा. मग हे उत्तर कसं काय देतील? त्याच्यामुळे काही गोष्टी, काही हॉस्पिटल जी आहेत त्याच्यामध्ये ती हॉस्पिटल राज्य सरकारने ताब्यात घेणं गरजेचं आहे. तर ती ताब्यात घेऊन तुम्ही राज्य सरकार म्हणून चालवणार का केंद्र सरकारकडून? ज्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव साहेब पॉझिटिव्ह होते मागच्या बैठकीमध्ये आणि ते राज्य सरकारला देण्यासाठी देखील तयार आहे, तर ते आपण घेणार का? दुसरी माननीय मंत्री महोदय, माझी विनंती आपल्याला अशी आहे की मी एक कॅन्सरचं सेंटर उभं करतो आहे. ज्या कॅन्सरच्या सेंटरसाठी CSRमध्ये मला 2,56,00,000 बजेट आलं. पण मला माननीय सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना ते कळलं, तेव्हा त्यांनी मला फोन करून सांगितलं की प्रसाद, ही मशिनरी तू इंटरनॅशनल कंपनीची घेऊ नको, तर केंद्र सरकारने एक सबसिडरी कंपनी PSU कंपनी चालू केली आहे, जी मशिनरी मॅन्युफॅक्चर करते, जी विशाखापट्टणममध्ये आहे आणि ती 8 किलोमीटर रेडियसमध्ये उभी राहिली. तेच कोटेशन भाई मला जे 2,56,00,000 होतं ते 1,10,00,000 केंद्र सरकारच्या कंपनीकडनं आलं. तर भविष्यामध्ये या केंद्र सरकारच्या PSU कंपनीला तुम्ही प्राधान्य देऊन त्यांच्याकडनं कोटेशन मागवणार का किंवा त्यांना प्रोत्साहित करणार का? आणि जे आमच्या मनीषाताईंनी जे प्रश्न उपस्थित केला आहे, जी अनियमितता जबाबदार असलेले अधिकारी, पुरवठादार किंवा संबंधित संस्थांवरती विभागीय व दंडात्मक कारवाई करून फौजदारी कारवाई करण्यात आली आहे का, नसेल आली तर तुम्ही ती करणार का? आणि भविष्यात जे मी आता तुम्हाला म्हटलं की वैद्यकीय उपकरणाच्या खरेदा प्रक्रियेत पारदर्शकता आणून, गुणवत्ता आणून स्थानिक शिस्त सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारच्या सबसिडरी कंपनीला प्राधान्य देणार का? मंत्री महोदय. सन्मान्य सभापती, सन्मान्य सदस्य प्रसाद लाड साहेबांनी एक 3 ते 4 प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की एकूणच या खरेदीमध्ये ज्या पद्धतीनं PSUना समाविष्ट करता येईल काय, असाही प्रश्न होता. मला असं वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या काही गाईडलाईन्स असतील आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला ते समाविष्ट करता आलं तर निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय की ते ट्रान्सपरंट व्हावं, चांगल्या पद्धतीने दर्जेदार मटेरियल मिळावं, यासाठी निश्चितपणानं त्याच्याबद्दल सकारात्मक विचार केला जाईल. दुसरा मुद्दा असा आहे की या वैद्यकीय उपकरणांच्या संदर्भात जर काय चुकीचं काम झालं असेल तर त्याच्याबद्दल कारवाई केली काय? तर याच्यामध्ये पहिल्यांदा जे प्रश्नाचं उत्तर दिलं त्याच्यामध्ये हे अंशतः खरं आहे म्हटलं. त्यातलं कारण असं आहे, कारण एका परिचारिकेचं तिथं नाव उल्लेख झाला, ही चूक आहे. त्याच्याबद्दलच्या अधिकाऱ्यांवर ज्या पद्धतीने कागद तयार केले त्याच्यावरती कारवाई आपण केली आणि त्या कारवाईच्या प्रमाणे त्याच्यावरती पुढं DE चालू झालेले. आता भविष्य काळामध्ये फक्त माझी आपल्याला विनंती आहे, विशेषतः प्रश्न आलायच आणि आपण सगळेजण त्याच्याशी संबंधित आहात. विशेषतः प्रसाद लाड साहेब इथं आहेत, भाई जगताप साहेब इथं उपस्थित आहेत आणि सचिन भाऊ आहेरसुद्धा उपस्थित आहेत. कामगार विभागाचं हे सगळ्यात ESICची हॉस्पिटल ही इतकी चांगली योजना आहे, पण दुर्दैवाने ती दुर्लक्षित आहे. मी आता बघतोय की हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या सगळ्या लोकांच्या म्हणजे तिथल्या आस्थापनेतल्या लोकांच्या सोयीसाठी आणि आम्हा लोकांना फक्त आमच्याकडे आहे म्हणण्यासाठीच उपयोगात येतं आहे. माझी विनंती आहे, मी आता इतकी चांगल्या पद्धतीने तिथं सुविधा मी म्हणण्यापेक्षा आपण सगळेजण करायलो आहे, IP तिथं आले पाहिजे. IP कधी येतील? ज्यावेळेला आपण सगळ्यांनी अवेअरनेस कॅम्पेनिंग असेल, तिथं 1 कोटीपर्यंतचा उपचार मोफत होतोय, पण त्या उपचारापर्यंत मोफत व्हायला जर काय आम्ही सगळी मंडळींनी जर काम नाही केलं तर योजना चांगली असून उपयोगाची नाही. माझी विनंती आहे की आपण जरा, मी एक बैठक बोलवतो, तुमच्या सगळ्यांचे इनपुट्स आम्हाला उपयोगाला पडतील का? ती हॉस्पिटल ही कदाचित सार्वजनिक आरोग्य विभागाची मोठी ॲसेट होईल, एवढी चांगली सामर्थ्य त्या योजनेमध्ये. पोद्दार. सभापती महोदय, या ठिकाणी
मी प्रकाश आंबेडकरांचं अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. ESICच्या हॉस्पिटलमध्ये 60 एक्सरे मशीन त्या ठिकाणी विकत घेऊन या अल्ट्रा पोर्टेबल हँडहेल्ड एक्सरे मशीन विथ AI सॉफ्टवेअर हे विकत घेतलं आहे आणि यामध्ये ॲटोमॅटिक AI जनरेटेड एक्सरे रिपोर्ट्स ते आपल्याला मिळणार आहे. फक्त यामध्ये मंत्री महोदय एखाद्या एक्सपर्ट रेडिओलॉजिस्टला त्या ठिकाणी एनरोल करण्याची आवश्यकता आहे. 60ही सेंटर मिळून एक रेडिओलॉजिस्टसुद्धा आपल्याला एनरोल करता येतो. टेलिडायग्नोसिसच्या माध्यमातून त्याच्याकडे एक्सरेचा रिपोर्ट जाईल आणि एकदा तो कन्फर्म करेल की जो AIने रिपोर्ट दिला आहे तो करेक्ट आहे की नाही आहे. आजकाल आता MRI CT स्कॅनमध्ये आपण बघतो की ज्या ठिकाणी MRI CT स्कॅन होतो अनेकदा त्या ठिकाणी डॉक्टर राहत नाही. त्या ठिकाणी ते सगळे जे टेक्निशियन्स आहेत भाई ते सगळं काम करतात आणि सगळे रिपोर्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रेडिओलॉजिस्टकडे जातात. अनेकदा रेडिओलॉजिस्ट घरी बसून त्या ठिकाणी ते सगळं पाहून डायग्नोसिस करतो आणि म्हणून प्रत्येक एक्सरेसाठी एक विशिष्ट 50 रुपये वगैरे असा खर्च त्यांना देऊन यासाठी जर आपण रेडिओलॉजिस्टला अपॉइंट केलं, कारण की 60 रेडिओलॉजिस्ट आपल्याला मिळणारच नाही आहे, ते शक्य नाही आहे आणि त्यामुळे सेवा तर द्यायची आहे, तर आपल्याला अशा पद्धतीनं टेलिडायग्नोसिसच्या माध्यमातून हे काम आपण करणार आहात का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न डॉक्टर साहेबांनी विचारला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्या एक्सपर्ट डॉक्टरांची जी काय आवश्यकता आहे ती घेणार काय. तर निश्चितपणानं ती सूचना आपली जी आहे ती आम्ही ती सूचना अंमलात आणण्याचा प्रयत्न करू. प्रश्न क्रमांक 3 9543. प्रश्न क्रमांक 3 9543. सभापती महोदय छापल्याप्रमाणे.